नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अनेक या नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण पोचलेलो आहे सज्जनगड आणि आतमध्ये साहित्य सगळं ठेवलेलं आहे. बाकी बाईक्स इथेच खाली पार्क केलेल्या आहेत. आता आपण इथून वर जाणार. हा किल्ला मुख्यत्वाने छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुनर्निर्माण करून श्री संत रामदास स्वामीजी यांच्या आश्रमासाठी दिला होता. तिथून थोडं पुढं आल्यावर आपल्याला एक कमान दिसते. तिथून आपल्याला किल्ल्याची सुरुवात ही जाणवते. हे आहे संत रामदास स्वामीजी यांचे राहते घर. एकदम साधे आणि पवित्र. याच ठिकाणी दासबोधाची रचना केली आहे. घरात पाऊल टाकताच एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. किल्ल्यावरून एकदम जबरदस्त व्ह्यू दिसतो. हे आहे मारुती मंदिर, सज्जनगडवरील अत्यंत पवित्र आणि शांत जागा. Meanwhile, तिथं पण दर्शन घेतलं. बर आता नेक्स्ट काय आहे इथं? आता ते next time मंदिरात नाही गेला अजून. हा आताच जाणार झाला हा, असला. मग आता ते मंदिरात गेले ना हा, तिथे तर रामदास स्वामींचा हंडे बिंडे हा, हा. समाधी समाधी आहे सर्व का? बघायला मिळेल तुम्हाला. फक्त भाज्या काढून जायला बघा. हंडे काढून इकडं वर झाला. असं आहे. फोटो काढून इकडं आला. ते काय होईल? नाही, नाही. ते टेकडावर चौकोन काहीतरी आहे. आहे. इथे आपण सज्जनगडचा महाप्रसाद घेतला. एकदम साधा पण मनाला शांत करणारा असा हा महाप्रसाद होता. ही महाप्रसादाची परंपरा संत रामदास स्वामीजी यांच्या काळापासून सुरू आहे. महाप्रसाद घेऊन आम्ही निघालो मेन मंदिराकडे. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरासाठी परवानगी नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ बाहेरूनच घेतला आहे. आता आपण सगळं आवरून म्हणजे पुढं आलेलो आहे. कारण एका मित्राचा कॉल आलेला आहे की अनेक स्पॉट करून जावा तुम्ही. ठोसेघर वॉटरफॉल म्हणून आहे, ते जवळ आहे. मग आता आपण तिकडेच जाणार आहे. बघू आता कसं होतं. आपल्याला वाटेतच काशीबाई माधवराव म्युझियम म्हणून लागतं. वाटेतच दिसल्यामुळे आपण सगळे इथे थांबलेलो आहे. खूप काही बघण्यासारखं आहे म्युझियममध्ये, पण व्हिडिओ खूप मोठा होणार, त्यामुळे एक थोडासा फास्ट फॉरवर्ड करून दाखवतो तुम्हाला. Start floating to the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. I swear perfect.
वाचतो त्याला दादा गाडी गाडी तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिलाच असेल. आपले मित्र सुमित यांची गाडी KTM जी आहे ना ती पंक्चर झालेली आहे. तरी नशिबाने ती बाईक ट्यूबलेस असल्यामुळे आपण त्यात आता हवा भरलेली आहे आणि एक पंक्चर काढलेलं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की एकाच ठिकाणी 3 पंक्चर झाल्यामुळे पंक्चर सक्सेस होत नाही आहे. तरी थोडी हवा चालली आहे. बघू आता पुढे काय होतं. आता तात्पुरतं तर तो पंक्चर झालेला आहे. आता बघू पुढं काय होतंय. आणि एक 4 किलोमीटरवर तो वॉटरफॉल आहे. तर हा होता आपण सज्जनगड एक्सप्लोर केलेला व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे सेफ, राईड सेफ. थँक्यू.